जिल्ह्यामध्ये देहू ते सराटी हा पूर्ण पुणे जिल्ह्यातील टप्पा आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे आणि या पार करत असताना आवर्जून या ठिकाणी साहेबांचं आगमन झालं, SP साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत। तो सन्मान तमाम वारकऱ्यांच्या वतीने त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना मी नम्र विनंती करतो। कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोनिधी नारायण महाराज की जय। यानंतर DSP कदम साहेब यांचा सन्मान होत आहे। हा सन्मान कदम साहेब पवार मॅडमांचा सन्मान होतोय, त्यांनी स्वीकारावा। त्यानंतर पोलीस निरीक्षक नाळे साहेब यांचा सन्मान होतोय, त्यांना विनंती आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। नाळे साहेबांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने दिलीप महाराज मोरे यांना विनंती आपण सन्मान करायचा आहे। यानंतर गायकवाड साहेबांचा सन्मान होतोय। हा सन्मान या ठिकाणी माणिक महाराज मोरे यांच्या होते, त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना नम्र विनंती। यानंतर आरोग्य विभाग प्राण साहेब या ठिकाणी प्राण साहेबांचा सन्मान होता। हा सन्मान संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी दिलीप महाराज मोरे यांना विनंती की आपण या ठिकाणी प्राण साहेबांचा सन्मान करायचा आहे। तमाम वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सन्मानित करण्यात आहे, तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपली सेवा केली त्यांनी एवढी मोठी चांगली वारकऱ्यांची। या ठिकाणी JK साहेबांचा सन्मान होतोय। हा सन्मान त्यांनी स्वीकारावा। संत तुकाराम महाराज संस्थान सर्व वारकऱ्यांनी मोहिते या ठिकाणी वडगाव आणि मळकरचे मोहिते साहेब यांचाही सन्मान होतो, आपण या ठिकाणी सन्मानासाठी त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी DSP भट्टे साहेब यांचा सन्मान राहून गेलेला आहे। कृपया साहेबांना विनंती आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। देहू ते पंढरपूर जात असताना पुणे जिल्ह्यातील देहू ते सराटी इतका प्रवास सुंदर झाला। या टीमने या पोलीस कर्मचाऱ्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं आपल्याला की कुठलीही त्या ठिकाणी ट्रॉफिक किंवा कुठल्याही वारकऱ्याला काही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली। त्याबद्दल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि अशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज या ठिकाणी प्रवेश करत आहे। या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे। अतिशय सुंदर अतिशय हृदयामध्ये साठवून ठेवावा असा हा
स्वागताचा हा सोहळा पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या आणि हजारो लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अनुबंध सुख जगद्गुरू सोहळा या संत ठिकाणी तुकाराम महाराज अनुभवायचा. यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. आज जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा अकलूज येथे मुक्काम असणार आहे. शब्दाची दखल यांनी करू. आजचा दिवस सोलापूर जिल्ह्यासाठी माळशिरस तालुक्यासाठी आणि अकलूज नगरीसाठी अत्यंत मंगल, पवित्र आणि भक्ती रसाने ओथंबलेला आहे. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे जिवंत वैभव असलेली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रवेश करते आहे आणि त्याच्यासाठीचा हा सुंदर स्वागताचा सोहळा या ठिकाणी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वजण या कानडा विठ्ठलू कर्नाटको केली मध्ये लावियला वेणू ज्याचं केवळ चरण स्पर्श ओठावर अखंड हरिण आणि हृदयामध्ये विठ्ठलाचे अखंड प्रेम आणि असा हा भक्तीचा सोहळा या ठिकाणी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आहे. आपण सर्वजण या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. त्याबद्दल आपण मनपूर्वक स्वागत करतोय. ही केवळ पायी चालणारी माणसं नाही तर चालती व्यक्ती चांगले भरायचे आणि चांगले दाखवण आहे. आज दिवसभर ही पावन पालखी आपल्या देखील समेश्वरमाने विघ्नाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी मुक्कामी आहे. हजारो वारकरी भाविक माता भगिनी शेतकरी युवक आणि भक्ताचे जन्म नतमस्तक होऊया आणि नाण्याचा गजर करूया, मनातील आनंदचा खेळ करूया. प्रेम, शांती, बंधुभाव आणि माणुसकीचे बीजे आपल्या जीवनात रुजवूया. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कधी तीर्थ म्हणतं. या भक्तमय वातावरणात सर्वांनी एक जगून करूया. पुंडलिका वरती हरविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम आणि हा भक्तीचा सोहळा या ठिकाणी हळूहळू पुढे जातो आहे. आपण सर्वजण या भक्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल आपण श्रवण करून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी केवळ या तीन शब्दामध्ये अवघ्या विश्वाचं सार सामावलेलं आहे. राम जर रामायणामध्ये आहे, रामायण हे सदावा कसं हे शिकवतं आणि म्हणून रामकृष्ण हरी हा परवडीचा शब्द आहे. राम याच्यामध्ये रामायण सामावलेला आहे. याच्यामध्ये पुत्र कसा असावा, याच्यामध्ये पिता कसा असावा, याच्यामध्ये पती कसा असावा, बंधू कसा असावा. ओठावर अखंड हरिण आणि हृदयामध्ये विठ्ठलाचे अखंड प्रेम आणि असा हा भक्तीचा सोहळा या ठिकाणी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आहे. आपण सर्वजण या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. त्याबद्दल आपण श्रवण करू. मनपूर्वक स्वागत करतोय. ही केवळ पायी चालणारी माणसं नाही तर चालती व्यक्ती चांगले भरायचे आणि चांगले दाखवण आहे. आज दिवसभर ही पावन पालखी आपल्या देखील